5:15 आणि आम्ही दोघंही कधीही अजिंक्य ताऱ्यावर गेलो नाही आहोत. आणि सुंदर सनसेट असतो तिकडे असं मला अजिंक्यनी सांगितलं. अजिंक्य नानावरे जो आमच्या सिरियलमध्ये अद्वैत होता तो साताऱ्याचा आहे. सो त्याने सांगितलं की अजिंक्य ताऱ्यावर तुम्ही जा, तिथे सनसेट खूप सुंदर आहे, तो बघा. आणखीन 2-4 गोष्टी त्याने आम्हाला साताऱ्यातल्या सांगितल्या आहेत. जर आमच्या टाईम फ्रेममध्ये ते सगळं बसत असलं तर ते करायचा सुद्धा आमचा विचार आहे. सध्या अजिंक्य तारा. तू बोलतच नाहीस काही. राहुल असं बघत राहतो नुसतं. राहुल काही बोलत नाही. राहुल बोले ना, राहुल काहीच बोले ना. एक पूर्वी गाणं असायचं, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची काही समथिंग बसली शेकोटीला. ते गाणं मला तर आठवत नाही. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला. सध्या मोठं होतं काहीतरी. ते सगळी पिकनिकवाली बस मधली गाणी. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला. ते ना इंग्लिश गाणं आहे, त्याची चाल आहे. हा शी बघ आता नेमकं आठवत नाही. आमच्या समोर आहे अजिंक्य तारा. पण आम्ही इथून आलो ह्या रस्त्याने. मला इथून समोरून असा दिसत होता, पण हे अख्खं फिरून जायचं. आम्ही अजून 11 मिनिटात अजिंक्य ताऱ्याला पोहोचू. इकडे हे काय पार्किंगच दिसतं. तिथेच लावल्या लोकांनी गाड्या. आता आम्ही आलोय अजिंक्य तारा ह्या किल्ल्यावरती. हे इथे गेट आहे त्याचं. आणि डेकोरेशन का केलंय मला माहित नाही. आता वर गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. चला वर जाऊया. हे किल्ल्याचं मेन द्वार. पार्किंग इथपर्यंत करता येऊ शकतं आपल्याला. सो असं ट्रेक वगैरे असं काही नाही आहे. वरपर्यंत गाडी घेऊन येता येते. 100-1 पायऱ्या चढून आलो मेन दरवाजापासून आम्ही. इथून आत आलो आणि वरती पोहोचलो. वाव, मस्त दिसतं ना वरून. किती सुंदर दिसतंय हे. आत्ता आर्य हवा होता. आर्यानी अजिंक्य ताऱ्याची पूर्ण हिस्ट्री खडानखडा सांगितली असते. हा जो टॉवर आहे ना, हा आम्हाला खालून दिसत होता. खालून म्हणजे पलीकडच्या बाजूने, जिथून आम्ही आमच्या रिसॉर्टवरून निघालो तिथून हा टॉवर दिसत होता. वरती व विमान आहे राहुल. विमान नाही काय येते. हो विमानच आहे. या ट्रिपमध्ये पण आपल्याला विमान दिसलंय. आणि इथे मागे हा सूर्य. नेहमी बाईकवर असताना नाही का तो समोरून यायचा आणि माझे डोळे बंद करायचा. आज तो माझ्या मागे. किल्ले अजिंक्य तारा, मंगळाई देवी. अच्छा लोक असे परत जात आहेत. हे रुईन्स आहेत. हो एकच आहे की वातावरण खूप सुंदर आहे आता साताऱ्यात. त्यामुळे एवढं चालताना वगैरे असा फार घाम नाही येत. आणि मला हे नाही अजूनही कळलेलं नाही डेकोरेशन का आहे. एवढ्यातल्या एवढ्यात ना काहीतरी झालं असणार इथे फंक्शन. वाव ब केवढं आहे. भारी दिसते. थोडं लवकर यायला हवं होतं आपण, म्हणजे फिरता आलं असतं. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं. हे काय आहे इकडे. पाण्याचं टाकं इथे पण आहे. आणि ह्या बाजूला एवढं मोठं आहे. सूर्य खाली आलाय. सूर्यास्त उद्याही मिळेल आपल्याला. 1 मिनिट हा. राहुल काहीतरी खूप महत्वाचं बोललाय आपल्याशी. काय म्हणालास आता. सूर्यास्त रोजच होतो. आणि तुला माहितीये रोज संध्याकाळी होतो. रोज संध्याकाळी सूर्यास्त होतो. हा हो ना. आणि तुला माहितीये का तो पश्चिमेलाच जातो रोज. हा पण भूगोल काय सांगतो, पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते. हा त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्यास्त पश्चिमेकडे होतोय.
चुकलं का? नाही, बरोबर बोललो मी. पृथ्वी उलटी फिरते ना, त्यामुळे सूर्य पूर्वेकडनं उगवतो. आपल्याला दिसतं सूर्य पूर्वेकडनं पण उगवतो. आपला जोक चालला होता त्याच्यात मध्ये तू भूगोल कुठून आणलास? आलास बघा, असं मला एकदम 0 मार्क तुला भूगोलात. ह्या भूवर उभी राहून सांगते तुला गोल मिळणार. आणि आता आम्ही बघितलं इथे खूप खूप लोक चालायला येत आहेत, खूप लोक. आणि अजिंक्यताऱ्याला ट्रेक असा नाही आहे, हा ट्रेल वॉक आपण म्हणू शकतो. इथे देवी आहे ही अजिंक्य ताऱ्यावरची, ही मंगळाई देवी. हा म्हणजे मी जे म्हणते ना की बाहेर डेकोरेशन आहे, ते बहुधा इथे देवळात काहीतरी उत्सव असणार त्याचं, कारण देवळात पण हार तोरण आहे. आणि असे फायनली आम्ही आलेलो आहोत अजिंक्य ताऱ्याच्या इथे. अजिंक्य ताऱ्याच्या इथे असं मी का म्हटलं ते मी तुम्हाला सांगते. आता माझ्या इथे बघा, इथे बघायचं. वाव, हे काय ज्याच्यासाठी आलो होतो ना. लाईट लागायला लागले हळूहळू खाली. आणि हे विहंगम दृश्य बघत बघत आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघाले. परतीचा प्रवास म्हणजे इथून आम्ही आमच्या रिसॉर्टवर जाणार आहोत. एकदा आम्हाला हवा तसं सनसेट शूट करता आला नाही आणि इथे गर्दी वाढली माणसांची, सो आम्ही निघालो. आणि इथून एक पायवाट आहे ह्या बाजूने इथे, पण सनसेट ऑलमोस्ट झाला आहे. आणि ह्या झाडीमध्ये काळोख कधी पडेल आणि कधी अंधार होईल, दिसेनासं होईल याचा भरोसा नाही. त्यामुळे आमचं असं ठरलं की आपण आता निघूया, पुढच्या बाजूला जाऊ. तिथून सनसेट बघायला मिळाला तर मजाच आहे, नाही मिळाला तर उद्या. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात राहुलचे बोल. हाय राहुल. तूच बोल. ही आकाशवाणी केंद्रावर लागलेली गाणी आम्हाला ऐकू येतात बाहेर. FM ट्रान्समीटर प्रेषित्र 103.1 मागे तिकडे त्या डोंगरांवरती पूर्ण धुक्याची चादर आहे, काही दिसत नाही. आणि हे सगळं ढगांनी भरलंय सगळं. आणि इथे पण आता सुरुवात झाली आहे. निघावं असं नाही वाटत, इथेच बसून राहावं. अशा तऱ्हेने अजिंक्य तारा बघून झालाय. आता आम्ही परत चाललोय प्रकृती रिसॉर्टवरती. चंद्र ऑरेंज कलरचा झालाय. चला, सूर्यास्तानंतरचा हा किल्ला कशाबद्दल तरी फटाके वाजतायत. मी ते वर येऊन बघूया. आत्ता आम्ही दोघं आलोय सज्जनगडावरती. आणि आत्ता वाजलेत 5 वाजता आम्ही गडावर जायला सुरुवात केली. मी साताऱ्यातच खूप कमी वेळा आल्यामुळे कधी अजिंक्य ताऱ्याला जाऊया किंवा सज्जनगडावर जाऊया हे कधी झालंच नव्हतं, किंवा ठरवूनही आम्ही कधी इकडे असं आलो नव्हतं. म्हटलं आत्ता आलोय, वेळ आहे, हे सगळे गड बघता येतील. एवढं थोडंसं वर चढून आल्यानंतर इथे हा असा जिना बांधलेला आहे. तो जिना चढून वर आला दरवाजा, महाद्वार. हा काय, हा खाली उतरायचा रस्ता आहे.
इकडे जाऊ शकतो. नाही नाही, हा आणखीन एक रस्ता आहे. दुर्ग सज्जनगड समर्थ महाद्वार. चला मदत करू. एक दादा आले, त्याने राहुलला हाक मारला. आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना. श्री समर्थ रामदास स्वामी व भगवान श्रीधर स्वामी यांचे चरण पादुका मंदिर. आणि हे काय, पेठेतील मारुती मंदिर. इथे पादुका ठेवल्या. मंदिरात खूप छान गंध उगाळतात ना, त्याचा सुवास आहे. मला छान काय वाटतं माहिती राहू की मग शाळेत असताना आपण ते सगळं शिकायचोच ना. समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराज, मग मनाचे श्लोक आपल्याला शाळेत ते पठण असायचं श्लोकांचं. पण हा विचार कधी आला नाही की इथे जिथे समाधी आहे समर्थांची, तिकडे येऊन आपण ते सगळं बघूया. आज आलोय. मग आत्ता लिटरली काय होतंय माहिती आहे ना, की शाळेत मनाचे श्लोक म्हणायचो ना, ते सगळं कानात वाजतंय माझ्या. मनाच्या श्लोकांचा. आदिश जो ईश सर्वांगुणाचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, शारदा चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेच जावे, तरी श्रीहरी पाविचे तो स्वभावे. इथे समर्थांचं शेजघर आहे जिथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो आधी आपण समाधीचं दर्शन घेऊया. आत्ता माझ्या मागे इथे समर्थ रामदासांची समाधी आणि त्यांचं मंदिर आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मला आतमध्ये कॅमेरा बंद ठेवावा लागला. पण राहुल आणि मी जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो, तीर्थ घेतलं, पादुकांचं दर्शन घेतलं. आणि मला असं झालं की आतमध्ये मी तुम्हाला घेऊन नाही जाऊ शकत, पण निदान बाहेरून तुम्हाला देऊळ तर नक्कीच दाखवू शकते. सज्जनगडावर येऊन आम्ही समर्थ रामदासांच्या समाधीचं आणि मंदिराचं दर्शन घेतलं आहे. समाधी वगैरे बघितली. आता आम्ही जातोय धाब्याच्या मारुतीकडे. रामदास जे होते त्यांनी सांगितलं की ह्या मारुतीची स्थापना समर्थ रामदासांनी केली. सो तर मारुतीचं दर्शन घ्यायला आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आतमध्ये शेजघरात त्यांच्या रोजच्या वापराच्या वस्तू, कल्याण स्वामी समर्थ रामदासांसाठी कुठल्या हंड्यातनं पाणी आणायचे नदीवरून, तो हंडा, नंतर त्यांचा तांब्या, त्यांची पिकदाणी, समर्थ रामदासांची कुबडी ज्याच्यात तलवार आहे, त्याच्यानंतर दत्तात्रयांनी त्यांना दिलेली कुबडी, मच्छिंद्रनाथाने दिलेला सोटा, असं सगळं इथे सामान होतं. म्हणजे त्यांच्या वस्तू होत्या समर्थ रामदासांच्या. त्याच्यानंतर त्यांचा बेड होता जो शिवाजी महाराजांनी त्यांना दिला होता. तरी बघितलंय मालिकेत. हो का? आठवण आहे. कधी बघितलंय? आत्ताच दिवाळीमध्ये बघितलं. दिवाळीमध्ये 7व्या मुलीची 7वी मुलगी. एवढं आठवण नाही आठवण. बघितलंच. मला फोटो काढतो. हो काढूया ना. आहे फोन आणलाय. हो चालेल. तुम्ही इथेच राहता? हो का? कुठे आहे तुम्ही? कुठे बांधकाम चालू आहे? हां, पाठशाळा आहे आमची. पाठशाळा आहे. अच्छा, किती वर्ष तुम्ही इथे? 8 वर्ष. आता 2 वर्ष झाली. त्याला 2 वर्ष झाली, मला 2 वर्ष झाली. हो का? मग कितव्या वर्षी यायचं असतं? आणि मग लिहायला वाचायला आलं की यायचं. अच्छा. आणि मग नंतर मग शिक्षण तुमचं झालं की इथेच थांबायचं? नाही, बाहेर जायचं. बाहेर? हो, मग तो उत्सवाला वगैरे यायचं. अच्छा. पण मग ही रोजची शाळा असते का वेदपाठ शाळा? वेदपाठ. नावं काय तुमची? तीर्थप्रसाद. अच्छा. आणि तुझं? मयुरेश नंदकिशोर जोशी. अच्छा. पण मग तुमचा दिनक्रम काय असतो? सकाळी 5 वाजता उठतो. हां. 5 ते 6 म्हणजे 7 वाजेपर्यंत आवरायचं, व्यायाम वगैरे करायचा. 7 वाजता वर प्रार्थना असते. प्रार्थना झाली खाली जायचं. 7 ते 7:30 मध्ये संध्या म्हणून असते, ते करायची. संध्या झाली की जे सिनियर पोरं असतात ते वर म्हणजे समर्थांच्या पूजेला येतात. मग आम्ही ज्युनियर मुलं त्यांनी अभ्यास करायचा. अच्छा. 9 वाजेपर्यंत. मग 9 वाजता सगळ्यांनी नाश्ता करायचा. नाश्ता झाला की 10 ते 12 सगळ्यांनी बसायचं म्हणजे अभ्यासाला. 12पर्यंत. 12 वाजता जेवण असतं. 1 वाजेपर्यंत जेवण होतं. 1 ते पुन्हा 3 वाजेपर्यंत झोपायचं वगैरे.
3ला उठायचं, 4:30पर्यंत अभ्यास वगैरे करायचा. 4:30ला मग 4:30 ते 6 मग जे असेल ते करायचं व्यायाम वगैरे पुन्हा. हां. आणि मग 6 वाजता इथे उपासना असते. अच्छा. उपासना झाली की मग 7 ते 7:30 मध्ये अर्धा तास गॅप असतो. मग 7:30 वाजता आरती असते. म्हणजे सकाळी पूजेला असतात ते अभ्यास करणार. अच्छा. आणि 9 वाजता जेवण. अच्छा. आणि 10:30ला झोपायचं. ओके. वा. हे होते इथले रामदासी. किती गोड. दिवाळीत घरी गेले तेव्हा आमची सिरियल बघितली आणि म्हणून त्यांनी मला ओळखलं आत्ता आणि म्हणून फोटो काढला. वाव, खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. झाडं कशी दिसतात पाण्यात. आणि ॲक्च्युली काय होतं माहिती आहे ना की इथून इतकं सुंदर दिसत असेल हे कधी इमॅजिनच नव्हतं केलं मी. आत्ताही हे बघ, हे सोडून परत जायचं मुंबईला. मला खूप आवडलं सातारा. जिथे बघावं तिथे सौंदर्य दिसते. श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती. काय दिसतंय पण हे गोल्डन का असेल. सिंह वाटतोय. अरे सिंहाची आयाळ. तो रस्ता बघ. सूर्य काय अस्ताला म्हणजे गेल्यानंतर करायचं काय वेगळाच त्याचं? कलर दिसायला लागला. कलर बघ, मागे कलर बघ फक्त. हा गोल्डन आवर चालूच आहे. हा संपतच नाही आहे गोल्डन आवर. आता आम्ही परत चाललो आहे आमच्या रिसॉर्टवरती. सज्जनगडावरची ही फेरी आमची संपली आहे. ही ट्रिपही आमची इथेच संपली साताऱ्यातली. आता उद्या सकाळी आम्ही निघणार आणि परत घरी जाणार. ती आवाजाची कंपनं जी आहेत ना ती आतपर्यंत जातात.